तुम्हा आम्हाला लागलेली आहे म्हणून त्याच्यात एवढं नवल वाटण्यासारखं काही नाही. परंतु एवढे प्रभू राम राय आणि त्यांना सुद्धा चिंता असावी म्हटल्यावर काय म्हणावं. जगाचा नायक सृष्टीचा मालक असा असणारा अहो ज्याच्या नामस्मरणाने अवघ्या जगाची चिंता नष्ट होते असा ज्याचा अधिकार आहे आणि त्याला सुद्धा चिंता लागावी म्हटल्यावर काय म्हणावं. परमात्मा श्री रामचंद्र केला असेल चिंतेने किंकर इतरांचा कोण पार चिंता दुस्तर श्रीरामा. पण चिंतेमध्ये असणाऱ्या क्वालिटी या सगळ्या वेगवेगळ्या ठरतात. महाराज म्हणतात आज माझी सगळी चिंता वारली आहे, सगळी चिंता माझी संपली. कशामुळं? कारण आज माझ्या मळलेल्या भाग्याला उजाळा बसल्यामुळे. आता भाग्याला उजाळा बसल्यामुळे चिंता वारली ही गोष्ट सत्य आहे. मग असं कुठलं भाग्य नेमकं महाराजांच्या जवळ होतं की ज्या भाग्याला उजाळा बसल्याबरोबर चिंता वाढते. संतांचा दृष्टिकोन आणि तुमचा आमचा जगाचा दृष्टिकोन मुळात भाग्य शब्दाकडे बघण्यातच आपल्या नजरेमध्ये किती फरक आहे हे जर सांगायचं झालं तर दृष्टांत सांगितलं म्हणजे लक्षात येईल. एक मनुष्य होता प्रवासाला चालत निघाल्यानंतर पूर्वीचा काळ म्हणजे त्यावेळेला काही मोटरसायकल नव्हती, फोर व्हीलर नव्हती, ट्रॅक्टर नव्हतं, एसटी नव्हती. प्रवास जरी करायचा झाला तर एकतर घोडं, बैलगाडी अथवा चालत. हे आपले चालत निघाले. 2-4 तास झाले चालतायत आणि या माणसाला एक बिडी वडायचा एक नाद होता. आता 2-3 तास झाले चालतोय म्हटल्यानंतर आता ती बिडी वडायची तलब जरा त्याला लागली. मग आता बिडी वडायची म्हटल्यानंतर काय करावं म्हणून तेवढ्या समोर एक चिंचेचं एक भलं मोठं झाड दिसलं. त्या झाडाच्या जवळ गेला. आता बिडी वडायची आहे म्हणून एक हात एका खिशामध्ये घातला, बिडी काढली आणि दुसरा हात दुसऱ्या खिशात घालून बघतोय तर पूर्वीचा काळ त्यावेळेला काही लायटर नव्हतं, गाडी पेटी नव्हती. खिशात हात घालून बघतोय तर म्हणली अरे आपण गारगुटे आणायचंच विसरलो. आता काय करावं. सलग तर बिडी वडायची झाली आहे म्हणून गारगुटी कुठं दिसते का म्हणून त्या जागेवर जरा त्यानं शोधायला सुरुवात केली. एक गारगुटीचा खडा सापडला, हातात घेतला. दुसरा अजून कुठं मिळतोय का म्हणून शोधलं. सुदैवानं दुसरा सुद्धा खडा त्या बाबाला सापडला. ते दोन्ही कडे त्यानं आपल्या हातामध्ये घेतले, त्या झाडाखाली येऊन बसला. इतक्यात समोरून एक मनुष्य येत होता. तो सुद्धा मनुष्य प्रवास करून विश्रांती घेण्याकरिता म्हणून त्या झाडाखाली येऊन बसला. आता या बाबाने ते दोन्ही कडे आपल्या हातामध्ये घेतलेत आणि त्यांचं घर्षण करण्याच्या तयारी. इतक्यात त्या समोरून आलेल्या माणसाची नजर त्याच्यावरती पडली. आता समोरून आलेला जो मनुष्य होता तो काही तुमच्या आमच्यासारखा शेतकरी नव्हता, नोकरी करणारा नव्हता. तो होता व्यापारी आणि असला कांदा लसणाचा व्यापार करणार नाही तर जड जवाहिराचा व्यापार करणारा तो मनुष्य रत्न पारखीत होता. त्याने ती वस्तू पाहिली आणि पाहिल्याबरोबर त्याने एका क्षणात ओळखलं की ही गारगोटी नसून अत्यंत मौल्यवान किमतीचा हिरा आहे. तुका म्हणे हिरा कोणाला? जो पारखी आहे त्याला आणि जो पारखी नाही त्याला गारगोटी वाटते. म्हणजे एकाच वस्तूला पाहण्याच्या दृष्टिकोनातून त्या वस्तूची किंमत आणि किंमत कळाल्यानंतर त्याची योग्यता. हिरा आहे म्हणून जर पाहिलं तर तिजोरीमध्ये नेऊन ठेवणार आणि गारगुटी या नजरेनं बघितलं तर चालू आहे तुका म्हणे हिरा बारकी या मोडा घाला. हा तसं एक व्यवहारातलं हे उदाहरण आहे. याचप्रमाणे भाग्य 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 ज्याला आम्ही म्हणतोय ते मुळात आमच्या नजरेला दिसणारं भाग्य वेगळं आणि संतांच्या नजरेला दिसणारं भाग्य वेगळं. शब्द जरी हा आलेला असला तरी भाग्याची व्याख्या संतांच्या नजरेनं वेगळी आणि आमच्या नजरेनं भाग्याची व्याख्या वेगळी. कशी बघा, आपल्याच गावातलं कोणतं असतं पूर्व परिस्थिती फार हलकीची असते पण त्याच्या वाढ वडिलांनी कधी कुठे एखाद्या माळावरती डोंगरावरती एकर 2 एकर रान विकत घेतलेलं असतं आणि कालांतराने असं होतं की त्या माळावरून नॅशनल हायवेची रस्त्याची कामं निघतात. त्याची आहे तेवढी सगळी जमीन रस्त्याच्या कामामध्ये गेली. आता ज्याला 1000 रुपये कशाला म्हणतात, लाख रुपये काय असतात हे ज्याला माहिती नव्हतं त्याच्या अकाउंटवर पडले आणि पैसे आले. पैसे आले म्हटल्यानंतर लगेच बंगला झाला, घोडं झालं, गाडी झाली. एकुलते एक मुलगा होता, त्या मुलाला नोकरीला लावलं. ते आता 4 पैसे मिळवायला लागले.
मग गावामध्ये हे कधी लोकांना जाता येता नजरेला पडलं की लोक याचं गुणगान गात असतात. अरे याची पहिली परिस्थिती बघायची झाली तर याच्या नशिबाला 2-2 दिवस शिळी भाकरी याला कधी मिळाली नाही. रोज कुठं बस स्टँडवर हमाली करायची, तेव्हा कुठं 4 पैसे याच्या खिशामध्ये यायचे आणि त्याच्यावरती याच्या घरामध्ये सून भेटायची. पण आता मात्र याच्या घरामधून सोन्याचा दोर निघतोय. कशामुळं? पैसा हातात आल्याबरोबर हे भाग्याचं लक्षण ठरवलं जातं. म्हणजे तुमच्या आमच्या नजरेनं भाग्य म्हणायचं कशाला, तर पैसा मिळणं म्हणजे भाग्य. बरं या एकाच गोष्टीला आम्ही भाग्य म्हणतोय असं थोडी. आता याला अजून दुसरं होतं. एखादा तरुण 30-35 वर्षाचा झाला पण रोजची रोज स्वतः आपला स्वयंपाक करायचा, स्वतःचं पोट भरायचं, बायको नाही ना घरात दुसरं कोण नाही. मग 4 मित्रांमध्ये त्याचं बसणं उठणं असतं. त्यांनी अशी अवस्था त्याच्या मित्रांना काही भावत नाही. ते म्हणतात अरे आमच्या गावामध्ये लग्नाच्या मुली आहेत, आपण त्या ठिकाणी जाऊ बोलणी करू, काय होतं ते पुढचं पुढं. मग हे 4 माणसं त्या गावामध्ये जातात आणि त्या मुलीच्या बापाला सांगतात, मुलगा एकटाच आहे, धड दाखट आहे, निरदेशनी आहे, स्वतः करून बायकोचं पोट भरणे इतकं कमवतोय. असं सगळं सांगून ते लग्न जमवतात आणि लग्न झाल्याबरोबर हेच 4 माणसं म्हणतात असं भाग्य उदयाला आलं कशामुळं, स्वतः करून खाणारा. पण आता मात्र बायको आली. म्हणजे मला या ठिकाणी काय सांगायचंय की तुमच्या आमच्या नजरेनं, सामान्य माणसांच्या नजरेनं भाग्य म्हणायचं कशाला हे जर ठरवायचं झालं तर ज्याची प्रपंचाचा अतिविस्तार त्याची म्हणती भाग्य सूर, तो नरना भोगी चाली शरीर सुकृत नर तो म्हणती. याचे घाटी भोसाल धन तो सर्वस्वे अवश्य मान्य, तोची पवित्र तुळची सज्ञान ऐसे विपरीत ज्ञान हो लागे. पैसा मिळणं भाग्याचं लक्षण, बायको मिळणं भाग्याचं लक्षण. याला जर भाग्य जर म्हणता येत असतं तर साधू संतांच्या नजरेतून असा एक भाग्यवान आपल्याला पाहावा लागेल की ज्याच्या संपत्तीचा भाग्याचा आम्ही विचार जरी करायला घेतला तर आमची मती भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्ही श्रीमंत असतात, किती बंगले तुमच्याकडं, 1, 2, 3, 4 गाड्या 10-5 असतील, हाताखाली नोकर चाकर असतील. आता बंगले जरी असले तरी बंगले तुमचे कशाचे, दगडा मातीचे, पार झालं तर सिमेंट कॉन्क्रीटचे, किंवा आता ज्या काही बाजारात नव्या विटा येत असतील त्याचे असतील. पण असा एक जगाच्या पाठीवरती होऊन गेलेला आहे की ज्याची गरज दगडा मातीची नाही, ज्याची गरज सिमेंट कॉन्क्रीटची नाही, त्यानं जे काही भिंतीला मटेरियल जे काही वापरलंय ते असलं दगडा मातीचं कोण बांधतंय, सोन्याच्याच विटा. आता त्या सोन्याच्या विटाची भिंत जर बांधायची म्हटलं तर त्याला सिमेंट वापरून चालणार आहे? त्या सोन्याला पागरून त्याचं चिखल तयार करूनच बांधावं लागेल की. बरं बांधलं, 1 घर बांधलं का 2 घर बांधली, 7 कोटी घर सुवर्णाची बांधली. आता एक जगाच्या पाठीवरती होऊन गेलेला आहे. बायका मुलांचा हिशोब जर करायचा झाला तर फक्त 80,000 पुस्तकाला बायका आहेत. आम्हाला 1 मिळाली तर आम्ही भाग्याचं लक्षण करतो. याला 80,000 बायका आहेत, किती भाग्याचा विचार करावा. मुलांचा विचार करायचा म्हटलं तर मुलं किती. कसं असतं, आपल्या गावातलं कोणतरी असतं, रोज सकाळ संध्याकाळ देवळात जात असतं, देवाच्या पायावर डोकं आपटत असतं आणि हात जोडून देवाला काहीतरी म्हणत असतं, देवा तो जरी मला 1 जरी मुलगा दिला तर माझ्यासारखा भाग्यवान मीच म्हणणारे तुम्ही आम्ही. यांच्या मुलांचा जर विचार करायचा झाला तर मुलं किती, 1,80,000 बायकांच्या पोटी 1,00,000 मुलं. बरं ना तू बापतीने कसा वैतव आला, किती भाग्याचा विचार करावा. 80,000 ज्याच्या बायका आहेत, 7 कोटी घर सोन्याची, किती भाग्याचा विचार करायचा. अहो तुम्ही स्वतःला श्रीमंत म्हणून घेताय, किती घरात नोकर तुम्ही कामाला ठेवताय, शेतात पालकरी करी म्हणून कामाला भेटतात किती, 1, 2. पण ज्यानं 33 कोटी आपल्या घरात नोकर म्हणून ठेवली आहेत, पण ते काय पोटाला उपासलेत, आम्हाला काम द्या, नोकरी द्या असले म्हणणारे ठेवते का? नाही. तर चांगली धड दाखल रोजची रोज अमृत पिणारी, ज्यांचं रोजचं पेय अमृता
33 कोटी देव ज्याला आपल्या बंदीखान्यामध्ये घातले, असा सत्ताधारी ऐश्वर्य संपन्न कोण लंकाधीश रावण महाराज यांची 7 कोटी गरज होण्याचे किती भाग्याचा विचार करावा. 80,000 ज्याच्या बायका आहेत, किती भाग्याचा विचार करायचा. आता हे 33 कोटी देव असले म्हणून काय झालं, प्रत्येक देवाला कामाला लावायचा ज्याचा अधिकार आहे. ब्रह्मदेव जरी असले तरी तिकडं स्वर्गात तिकडं नाही, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काम. ब्रह्मदेवानं काय करावं, सगळं पंचांग त्या रावणाला सांगावं. दशमी कधी, एकादशी कधी, द्वादशी कधी, शिवरात्र कधी, महाशिवरात्र कधी, हे सगळं काम ब्रह्मदेवानं करावं. आता तुमचं आमचं पूजेचं प्रथम दैवत गणपती, त्या गणपतीला सुद्धा सोडलं नाही. आपल्या नगरीमध्ये गाढवं सांभाळायचे काम ते गणपतीच्या वाट्याला लावलं. आता ज्यांचं आराध्य दैवत शंकर महादेव आहे, त्या महादेवाला तरी सोडवलं नाही, महादेवाला सुद्धा काम लावलं. हा महादेवानं शंकरानं काय करावं, हातामध्ये किरीट घेऊन उभं राहावं. आणि ज्या वेळेला रावण महाराज सिंहासनावरती बसणार तेव्हा शंकराने म्हणावं, रावण महाराज आलोय किरीट घेऊन, पण कितव्या नंबरच्या तोंडाला घालू, कारण तोंड पडली 10, आणलाय किरीट पण कितव्या नंबरच्या डोक्याला घालायचा हा ज्याचा अधिकार आहे. आम्हाला या ठिकाणी काय सांगायचंय, शक्ती जर रावणाची पाहिजे झाली तर कैलास पर्वत 3 डाव हलवण्याची त्याची ताकद आहे. भक्ती जर बघायची झाली तर स्वतःच्या हातून स्वतःच मुंडकं चिरावं, ते शिर आपल्या हातात घ्यावं आणि महादेवाला आळवत बसावं. विद्वत्ता जर पाहिजे झाली तर वेद पुराण मुखोद्गत असं असणारा, असं सगळं त्या रावणाने केलेलं आहे. मग असा सत्ताधारी असणारा बायका मुलाली असतील, याला जर भाग्य जर म्हणता येत असत तर आमच्या साधू संतांनी शेरा मारलाच नसता. भाग्य तरी नो येताना पुत्र बायका मुलं घर संपत्ती पैसा याला जर भाग्य जर म्हणता येत असत तर रावणाचं नाव पहिल्या नंबरलाच आलं असतं. त्याच्या तुलनेला दुसरा कुठला जोडाच नाही. आता जोडा नाही म्हणजे चप्पल बुट झालेला असलं काही नवं बरं का. जोडा नाही म्हणजे त्याच्या योग्यतेला दुसरं कोणच नाही. मग रावणाला भाग्यवान म्हणायला काय हरकत होती, पण नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. महाराज म्हणतात आज माझ्या भाग्याला जो उजळा बसलाय ते भाग्यच यांच्या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. अहो महाराज तुम्ही भाग्य नेमकं म्हणता कशाला हे तर अगोदर आम्हाला सांगा.
तो उदाळा कसा बसतो काय बसतो ते सांगा किंवा नका सांगा. भाग्य तुम्ही म्हणताय कशाला हे तरी जरा अगोदर आम्हाला कळू दे. भाग्य जे महाराजांच्या जवळ आहे ते मलिन असणारं मळलेलं भाग्य. संग्रहाला मूळचं भाग्य जवळ आहेच पण ते मळलेलं आहे. कल्पना करा एखाद्याच्या मुलाचं लग्न. मग लग्न ठरवण्यासाठी 4 माणसं गेलेली असतात. त्यावेळी त्या मुलीचा बाप त्या मुलाच्या बापाला सांगतो की तुमच्या भावी सुनबाईच्या गळ्यामध्ये तुम्ही 1 तोळ्याची मोहनमाळ घातली पाहिजे. जास्त काही नाही, गळ्यामध्ये 1 माळ आणि पायामध्ये जोडवं. मुलाचा बाप विचार करतो, होय म्हणतो, गावाकडे घरी परत माघारी येतो. घरी आल्यानंतर घरामध्ये तिजोरी उघडतो आणि त्या तिजोरीमध्ये पूर्वीची जुनी मोहनमाळ असते ती माळ घेतो सोनाराच्या घराचा रस्ता जातो. आणि सोनाराकडे गेल्यानंतर त्याला सांगतो, काय बाबा एवढी उजळून दे म्हणतो का नवीन तयार करून दे म्हणतो. उजळून दे म्हणजे त्याच्या जवळ आहे आणि जवळ जर नसती तर उजाळा कशाचा घालायचा. शब्द काय आहे तर भाग्य माझं उजळ. आता जे भाग्य महाराजांकडे आहे तेच भाग्य आमच्याकडे सुद्धा आहे, पण दृष्टी मात्र तेवढी आमच्याकडे बघण्यासारखी नाही. कशी बघा, न मिळणारी घटना दुर्मिळ घटना घडून आली की त्या वेळेला कुठं कळतं. अगोदर माणसाला नरदेह प्राप्त होणे फार अवघड गोष्ट आहे, काय सहजासहजी मिळणारी नाही. अहो माणसाला बाकीच्या गोष्टी सहज मिळत असतात पण परीस सापडतो का. सर्व रत्न मिळतील परंतु चिंतामणी मिळणं शक्य नाही. गाय म्हैस शेळी मिळेल परंतु कामधेनू मिळणं शक्य नाही. दुर्मिळ वस्तू आहेत याप्रमाणे जो देह जो तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे हा काय सहज मिळाला का. 84 लक्ष योनी फिरत 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 आल्यानंतर तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येणं हे फार अवघड गोष्ट आहे. मोठे आनंद रत्न येते तैसा चिंतामणी नाही हाती. देवी बहुत योनी ते जन्म होती परी मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ. एकतर सहजासहजी देह मिळणारच नाही. पण आता जो देह तुम्हाला आम्हाला हा मिळालेला आहे, तुम्ही आम्ही माणसं म्हणून या पृथ्वीवर जे काही जन्माला आलो हा देह तुम्हाला आम्हाला मिळाला तरी कसा चुकून. त्या कागताली न्यायानं देह आपल्याला मिळालेला आहे बरं का. आता कागताली न्याय म्हणजे काय. एक म्हातार होत सायंकाळच्या वेळेला नदी काठावर जाऊन बसलं आणि त्याने सहज आपला हात वर करून टाळी वाजवायला आणि त्याच्यामध्ये एक कावळा सापडायला गाठ पडली. हातात आलेली वस्तू बघतोय तर कावळा. अरे काय माझ्याकडे शौर्य आहे, काय माझ्याकडे सामर्थ्य आहे. टाळी वाजवल्या बरोबर पक्षी माझ्या हातात सापडतात म्हटल्यानंतर काय आपल्याकडे ताकद आहे. आता आपण राज दरबारात जाऊ आणि इनाम मिळू म्हणून त्या कावळ्याला घेऊन दरबारामध्ये गेला. दरबारामध्ये गेल्यानंतर त्या राजेसाहेबांना सांगितलं, हा म्हणले राजेसाहेब हा अत्यंत चतुर असला चतुर पक्षी असून त्याच्या करता मी कुठल्याही प्रकारचं जाळ वगैरे काही लावलं नाही. त्याला मी सहज पकडलंय, मला इनाम केवढं पाहिजे. प्रधान जवळ बसलेलेच होते. लगेच म्हणले, तेव्हा हा तसा कावळा तुम्ही आज पकडून आणलाय कणे त्याला म्हणले तिच्या पिंजऱ्यामध्ये ठेवा आणि उद्या याच्याच भावकीतला असला एक कावळा तेवढा घेऊन या. म्हणजे आजच्या 100 मोहरा आणि उद्याच्या 100 मोहरा एकाच दिवशी घेऊन जावा. अशा तोडली बिचाऱ्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवल्यापासून ते संध्याकाळ होईपर्यंत आज तो चुकून काल सापडला म्हणतो आज परत सापडत असतोय काय. सापडला देह कागताली न्यायी न कडो उपाय घडवली. देह जो तुम्हाला आम्हाला मिळाला सापडला देह. किती 84 लक्ष एवढी फिरत आल्यानंतर तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येणं फार अवघड गोष्ट आहे. सकल देहा माझी पाहू अति दुर्लभ मनुष्य देव. अशा प्रकारचा हा दुर्लभ असणारा देह कागताली न्यायानं का असणार पण तुम्हा आम्हाला मिळाला. तुम्ही आम्ही माणूस म्हणून या पृथ्वी लोकांमध्ये जन्माला आलो इथपर्यंत आता आपली गाडी आली. आता तिकट मीठ जरा लावावं का बोलण्याला. दुर्लभ असणारा हा देह आपल्याला मिळाला खरा पण तो इंग्लंड अमेरिका फ्रान्स चीन जपान ऑस्ट्रेलिया अशा पाश्चात्य देशामध्ये न मिळता भरत खंडामध्ये देह प्राप्त होणं हे जन्माला येण्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. कठीणातल्या कठीण गोष्टी घ्या. आमच्या भाग्याची आम्हाला काडीची किंमत नाही.
पण साधू संतांनी त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचं लिखाण करून ठेवलेलं आहे. नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ सहज भेटत असता तर दुर्लभ हे विशेषण महात्म्यांनी खर्ची घातलंच नसतं. फार अमोलिक ठेवा हा. आणि अशा प्रकारचा अमोलिक ठेवा आपल्याला प्राप्त झाला आणि सुदैवानं तो कुठं भारत देशामध्ये प्राप्त झाला. पण एवढ्यावरती कार्य भागला असं नाही. आता भारतासारख्या देशामध्ये आपला जन्म होऊन जर हा देह तुम्हा आम्हाला अव्यंग नसताना व्यंग देह जर मिळाला असता तर नांदळ्या माणसाला विचारलं, बाबा रात्री कीर्तनाला गेला होतास, किती टाळकरी होती? तो म्हणतो मला काय दिसलंच नाही. पहिल्या माणसाला विचारलं, रात्री बुवानं कुठला अभंग घेतला होता? तो म्हणतो मला काय ऐकायलाच आलं. म्हणजे व्यंग असणारा देह तेवढा भक्ती करण्यासाठी तेवढा कार्यक्षम ठरू शकत नाही. ज्या वेळेला भगवंताने ही वस्तू निर्माण केली त्याच वेळी भगवत प्राप्ती करता लागणारी सगळी सामग्री आपल्याला देऊन टाकलेली आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. डोळे दिले कशा करता? सिनेमे पाहण्याकरता नाही, तर त्या भगवंताचं सावळं सगुण रूप पाहण्याकरता. कान दिले कशा करिता? शेजारच्या घरात काय चाललंय म्हणून भिंतीला लावून ऐकायला नाही, तर त्या भगवंताची गुणानुवाद ऐकण्याकरिता. हात दिले कशा करिता? काट्या कुराडे घेऊन लोकांची डोकी फोडायला नाही, तर भजनामध्ये भगवंताची प्रेमानं टाळी वाजवण्याकरिता. वाचा दिली कशा करिता? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. ज्या कार्यासाठी तुमची योजना झालेली आहे त्या कार्याला तुम्ही तत्पर राहा म्हणून नरदेह दुर्लभ. दूध उत्तम, दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे, गोड आहे, स्वादिष्ट आहे. पचन क्रियेला सुद्धा दूध चांगलं आहे. आणि त्या दुधामध्ये जर समजा थोडी साखर जर टाकली तर त्याचा स्वाद अधिक अधिक. त्याच्यामध्ये काजू बदाम केशर विलायची बुकणं करून जर टाकलं तर अधिक 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 वाढते. म्हणजे अशा प्रकारचा देह आपल्याला मिळाला. तुम्ही आधी माणूस म्हणून अव्यंग रूपानं या भरतखंडामध्ये जन्माला आलो खरं, पण एवढ्यावरती सुद्धा समाधान झालं नाही. या सगळ्या गोष्टीने जरी तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्माला जरी आलो असलो तरी नको त्याच्या घरात जर तुमचा आमचा जन्म जर झाला असता तर कसली पण निप्पाड काय असू द्या एकटा आडवी पाडतोय. काय झाला त्या देहाचा उपयोग? देह मिळाला, भरतखंडात मिळाला, अव्यंग मिळाला. आणि वैष्णवांच्या घराण्यामध्ये न मिळता नको त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जर जन्माला आलो असतो तर चांगल्या घरात, सात्विक घरात, वारकऱ्याच्या घरात जन्म सहज मिळतोय असं तुम्ही समजून सुद्धा नका. जर चांगल्या घराण्यामध्ये, सात्विक घराण्यामध्ये जन्म जर सहज भेटत असता तर तुकोबारायांनी भगवंताकडे प्रार्थना केलीच नसती. या या हरिदासा
वैष्णवांच्या घराण्यामध्ये जन्म मिळण्याकरता त्याला अनंत जन्माची पुण्य जवळ असावी लागते. महाराज म्हणतात दुर्मिळ गोष्टी जरी तुम्हाला भेटल्या आणि या दुर्मिळ गोष्टी प्राप्त होऊन ही दुर्मिळ वस्तू तुम्हाला जर वापरायची जर अक्कल जर नसेल तर ही दुर्मिळ वस्तू तुम्हाला भेटून ही दुर्मिळ वस्तू वापरण्याची तुम्हाला जर राहटीच जर माहिती नसेल तर नवश स्वर्गाधिपती झाला परी राहटी भांबावला शेची भुजंगत्व पावला नेणसी काही वापरण्याची राहटी जर चुकली तर दुर्मिळ वस्तू भेटून सुद्धा ती व्यर्थ ठरली जाते. पण याला भाग्य म्हणायचं. न मिळणारा देह प्राप्त होणं हे एक प्रकारचं भाग्य. आता जे भाग्य महाराजांकडे होतं तेच भाग्य आमच्याकडे सुद्धा आहे. महाराज अहोनाथ महाराज तर म्हणतात अरे बाबा भारतासारख्या देशात तुझा जन्म होतोय म्हटल्यावर तुझ्यासारखा भाग्यवान तूच भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती तेच हे विवेको परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भाग्याच्या योगानं देह प्राप्त झाला हे मिळलेलं भाग्य. आणि या भाग्याला उजळा बसणं म्हणजे काय तर संतांची भेट होणं. संतांची भेट झाल्यानंतर त्यांची सदवाक्य श्रवण करणं आणि त्या बोधाच्या योगानं क्रिया करणं. महाराजांनी ओवीमध्ये पुढं काय म्हटलेलंच आहे बघा काय भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती तेच ही विवेक परमार्थी. लोकांची नरडी दाबायला कोण माऱ्या करायचा विवेक सगळ्याकडे असतो. पण जेणेकरून भगवंताची प्राप्ती होईल आणि नरदेहाचं साफल्य होईल अशा प्रकारचा परमार्थिक विवेक कुणाकडे आहे. कुणाकडे गेल्यानंतर या विवेकाची आपल्याला प्राप्ती होईल. सिनेमा नटाला परमार्थिक विवेक आहे का? उद्योगपतीला आहे का? सभापतीला आहे का? मग कुणाला आहे विवेक? कुणाकडे गेल्यानंतर या विवेकाची प्राप्ती होईल? प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं आमच्या ज्ञानोबारायांनी माऊलींनी याच्यावर लेखणी केली. माऊली म्हणतात अरे जन्माला आल्यानंतर तू आता त्या विवेकाचा पत्ता शोधतोस का? नरदेहाचं साफल्य तुला करून घ्यायचंय का? भगवंताची प्राप्ती तुला करून घ्यायची आहे का? मग भगवंताच्या प्राप्ती करता लागणारा जो परमार्थिक विवेक आहे त्याच्याकरता कुणाकडे गेल्यानंतर तुला या विवेकाची प्राप्ती होईल त्याचा पत्ता मी तुला सांगतो. व्यापाऱ्याकडे तू जाऊ नकोस, सभापतीकडे जाऊ नकोस, उद्योगपतीकडे जाऊ नकोस. कुणाकडे गेल्यानंतर तुला या विवेकाची प्राप्ती होईल त्याचा पत्ता मी तुला सांगतो. ऐक, चंद्रिका जर तुला जर पाहिजे असेल तर ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी तुला चंद्र तेथे चंद्रिका शंभो तेथे अंबिका संत तेथ विवेका. तुला नेमका पत्ता सांगतो. नरदेहाचं साफल्य जर तुला करून घ्यायचं असेल, संत भगवंताची प्राप्ती जर तुला करून घ्यायची असेल तर ज्यांना संत ही पती प्राप्त आहे त्यांच्याकडे सुद्धा संत तेथ विवेका. आता संत म्हटल्यानंतर संत स्वरूप कुरूप याच्यावरती अवलंबून नसतात. संत हे उच्च नीच कुलावरती अवलंबून नसतात. संत हे गरीब श्रीमंतीवरती अवलंबून नसतात. म्हणजे संतपणा ज्यांच्या अंगामध्ये रुजलेला आहे, मोजलेला आहे. मग असे जे चतुर कारागीर आहेत हे भाग्याला उजळा घालणारे दुर्मिळ कारागीर म्हणजे संत. संत सहज भेटतात का? प्राप्ती होते का सहज साधुसंतांची? जर संत हे सहज भेटत असते तर बहु अवघड म्हणायचीच गरज नव्हती. किती अवघड आहे संतांची भेट. सगळं आला तर त्याच्यात काय चंद्रामृत सुखे सेववेल आस्था जाता रवी नरवेल बाह्य सागर हेरा तरवेल परित्या साधूची भेटी न होईल. महाराज म्हणतात एक वेळ अशक्य गोष्ट शक्य होण्यासारख्या पण या संतांची भेट होणं शक्य नाही. पण आज मला या संतांची भेट झाली. पण ही संतांची भेट व्हायला कारण जर काय असेल तर काय सांगू तुम्हाला. पूर्वजन्मी सुकृते थोरकी
ती मधाची फळाची आली. या संतांची मला भेट झाली खरी, पण ही भेट व्हायला कारण जर कुठलं असेल तर पूर्वजन्मातलं पूर्व सुकृत पूर्व पुण्याई या जन्मामध्ये जन्माला आलो म्हणून भाग्य होतं, म्हणून पूर्व पुण्य माझी फळाला आली. आणि ही पूर्व पुण्य फळाला आल्याच्या योगानं काय मला अनुभव प्राप्त झाला, संत दर्शन या संतांची मला भेट झाली. आणि या संतांच्या भेटीच्या योगानं काय अनुभव मला प्राप्त झाला म्हणाल तर, उजळले भाग्य अवघी चिंता वारली संत दर्शनी आला
Jai
उजळले भाग्याचा अवघी चिंता वाढली, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला. एवढी दुर्लभ असणारी ही संतांची भेट एक तर होणं शक्यच नाही, पण या संतांची मला आज जी काही भेट झालेली आहे ही भेट व्हायला कारण काय? जन्माला आलो म्हणजे भाग्य जवळ होत, भाग्य जवळ होत म्हणून पूर्व पुण्याई फळाला आली, आणि ही पूर्व पुण्याई फळाला आल्याची योगानं या संतांची मला आज भेट झाली. आणि या संतांच्या भेटीच्या योगानं कुठला अनुभव मला आला की माझं मळलेलं भाग्य उजळलं. आता हे मळलेलं भाग्य उजळल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला? मळलेलं भाग्य उजळल्यामुळे त्याचा अनुभव पुढे काय आला? अवघी चिंता वाढली. आता तुकोबारायांच्या पुढं अन्न वस्त्राची चिंता नव्हती, आईची चिंता नव्हती, घरदार बांधायची चिंता नव्हती, निवडणूक लढवायची चिंता नव्हती ना, निवडून यायची चिंता नव्हती. चिंता होती ती फक्त या एकाच गोष्टीची की न मिळणाऱ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. न मिळणारा देह मिळाला, अव्यंग देह मिळाला, भारतात मिळाला, पण एवढ्यावरती समाधान झाला असं नाही. या देहाचं साफल्य केव्हा होईल? भगवंताची मला प्राप्ती कधी होईल? भारतासारख्या देशात माझा जन्म होऊन जर मला संतांची जर भेट झाली नाही आणि या साधू संतांच्या योगानं जर पांडुरंग रायाची जर मला प्राप्ती झाली नाही तर जनावरांमध्ये माझ्यामध्ये फरकच काय राहिला? माणसाचं कार्य नुसता संसार थाटावा एवढ्या करता नाही. गाय म्हैस शेळी यांना सुद्धा संसार आहेत की काय प्रमाण आहे? आहार निद्रा भय मैथून सर्व योनेशी समसमान. त्यांना जसं खायला लागत असतं तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा खायला लागत असतं. त्यांना जशी तहान लागत असते तशी तुम्हा आम्हाला सुद्धा तहान लागत असते. त्यांना जशी भीती वाटत असते तशी तुम्हा आम्हाला सुद्धा भीती वाटत असते. त्यांना जशी काम करून झोप लागत असते तशी तुम्हा आम्हाला सुद्धा कीर्तनामध्ये झोपा लागत असतात. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? फरक एकच, मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर भगवत प्राप्ती करून घेणं एवढा अधिकार त्या भगवंतानं फक्त तुम्हा आम्हालाच दिलेला आहे. मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्यासाठी चांगल्या कामाचा बैल जरी असला तरी तो सुद्धा अपात्र. 20-20 लिटर दूध देणारी म्हैस जरी असली तरी सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्यास अपात्र. मग पात्र कोण? मनुष्य शरीर हे एकच. मग हे मनुष्य शरीर एवढ्या योग्यतेचं आणि शरीर प्राप्त होऊन जर या नरदेहाचं साफल्य झालं नाही, या संतांचीच जर मला भेट झाली नाही आणि महात्म्याच्या योगानं जर पांडुरंग रायाची जर मला प्राप्ती झाली नाही तर त्याचा काही एक उपयोग नाही. म्हणून औरात जी काही अंतकरणात चिंता लागलेली होती की ज्या महात्म्याच्या योगानं काय मी उद्धार पावेन. तुकोबारायांना चिंता होती ती कोणती? ऐका. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्तवाणी, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ. ही चिंता होती. दुसरी घर बांधायची चिंता नव्हती, निवडणूक लढवायची चिंता नव्हती ना, निवडून यायची चिंता नव्हती. चिंता एकाच गोष्टीची होती. पण आज माझ्या भाग्याची ओघानं संतांची मला भेट झाली, भाग्य माझं उजळलं. भाग्य उजळल्यामुळे ही माझी चिंता वाढली. आता संतांची भेट झाली की लगेच भाग्य उजळलं, भाग्य उजळलं की लगेच चिंता वाढली. असं काही झालं का? या संतांची भेट झाल्यानंतर जी चिंता अंतकरणामध्ये आपल्या होती ती काय आत्ताच लागलेली होती असं नाही, अगोदर पासून ही चिंता लागलेली होती. मग या संतांची भेट झाल्यानंतर जी चिंता अंतकरणामध्ये आपल्याला लागली आहे, या सगळ्या चिंतेबद्दलचा प्रस्ताव आमच्या तुकोबारायांनी या संतांच्या पुढे श्री गुरु ज्ञानोबारायांच्या पुढे ठेवला. श्री गुरु, माझा उद्धार होईल का? मला संतांची भेट होईल का?
मला त्या भगवंताची या जन्मामध्ये प्राप्ती होईल का? या चांगल्या मार्गाला मी लागलोय, पण हा सगळा चांगला मार्ग माझा कडपर्यंत नीट जाईल का? ऐसे तुम्ही सांगा संतजन. अशा प्रकारचा हा प्रस्ताव संतांच्या पुढे ठेवल्याबरोबर या संतांनी काय केलं? अभय उत्तरी संती केले दान, झाले समाधान चित्तते. या संतांनी अशा प्रकारची चिंता व्यक्त केल्याबरोबर या संतांनी मला अभय दिला, आणि अभय दिल्यामुळं काय झालं? झाले समाधान चित्तते. जोपर्यंत अंतःकरणात चिंता असेल तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी समाधान होणं शक्य नाही, आणि समाधान झाल्यानंतर त्या ठिकाणी चिंताच राहणं शक्य नाही. कारण या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, त्यांचे सद्वाक्य ऐकल्यानंतर तेव्हा कुठं एक गोष्ट लक्षात यायला लागली. अरे, जो चिंता नावाचा विषय मी काही आतापर्यंत घेऊन बसलेलो होतो, हा चिंता नावाचा विषय या संतांच्या ठिकाणी काय? तर हे संत ज्या गावात असतील त्या गावात सुद्धा चिंता नावाचा विषय नसतो. चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोषलेचे कार करते सदा. ही चिंता त्या संतांच्या गावात सुद्धा नाही म्हणतात. मग मी तर त्यांच्या संतांच्या संगतीतच गेलोय, मग या महात्म्यांच्या मी संगतीतच गेल्यामुळं काय झालं? गेली निवारुनी आता सकळ चिंता, यावरी जन्म मरणाची विसरलो चिंता. तू माझा म्हणता माय बापा ही चिंता वारली. कशाला म्हणायचं आता भाग्य? देह प्राप्त होणं हे एक प्रकारचं भाग्य, आणि या भाग्याला उजाळा बसतं म्हणजे काय? तर संतांची भेट. संतांची भेट झाल्यानंतर त्यांची सदवाक्य श्रवण करणं, आणि त्या श्रवणाच्या योगानं, त्या बोधाच्या योगानं क्रिया करणं. जोपर्यंत सोनाराची गाठ पडली नव्हती तोपर्यंत दागिना हा मळलेलाच होता. सोनं असून काळपट दिसत होतं, पण सोनाराची गाठ पडल्याबरोबर त्यानं ते तापवलं, आणि पॉलिश वगैरे केल्याबरोबर लक 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 चमकायला लागलं. का? सद्वाक्य श्रवण कानाला ऐकायला मिळालं, आणि त्या बोधाच्या योगानं क्रिया केल्यामुळे कामाधिक विकार यांचा सगळा नाश झाला. याला म्हणायचं भाग्य. संतांच्या नजरेनं भाग्य नेमकं म्हणायचं कशाला? ऐका. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगी. काम क्रोध लोभ निमाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे मलिले, भाग्य या नावे मलिले. तुका म्हणे भाग्य या नावे मलिले, भाग्य या नावे मलिले. संसारी जन्मी जयाची लागी, म्हणे भाग्य या नावे म्हणजे कशाला? काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार यांचा सगळा नाश झाल्यामुळं काय झालं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार यांचा सगळा नाश झाल्यामुळं वैराग्य अंतःकरणाच्या ठिकाणी उत्पन्न झालं, आणि वैराग्य उत्पन्न होणं म्हणजे दागिन्याला चकाकी चढली. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य, तेने ब्रह्मानंदा योग्य होती जीव. म्हणजे भगवंताच्या अधिकारापर्यंत येण्याची पात्रता या सामान्य जीवाला आज झाली. हाच अनुभव आपण कसं सांगितला? संतांची भेट झाली, माझं भाग्य उजळले, भाग्याचा अवघी चिंता वारली. संत दर्शनी हालाव, पद्मनाभ जोडिला, संपुष्ट हे हृदय पेटी, करोने पोटी साठवू. संत दर्शनी हालाव, पद्मनाभ जोडिला, तुका म्हणे होता केवळ, तो या भावा सापडला. संत दर्शनी हालाव, पद्मनाभ जोडिला, तुका म्हणे
दे समाज